नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी कर्जमाफीबद्दल एक महत्त्वाचा असं अपडेट आलेला आहे। त्यामध्ये 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आलेली आहे। तर ही शेतकरी कर्जमाफी होणार का, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। राज्याच्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। त्यानंतर राज्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून शेतकऱ्याच्या कर्जमाफीची मागणी केली जात आहे। मात्र यात राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसत नाही। याच दरम्यान राज्याचे पवन मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीवरून वक्तव्य केले आहे। सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे। सत्तार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला बोलताना शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा मांडला। अब्दुल सत्तार यांनी यावेळी राज्यातील शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी सरकारने करावी अशी मागणी केली आहे। तसेच आपण याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी केल्याचे ते म्हणाले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे। यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलावे अशी विनंती केल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे। तर ही कर्जमाफी येणाऱ्या 30 दिवसात द्यावी। त्याचबरोबर राज्य सरकारने मोदी आणि शहा यांच्याशी बोलून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तातडीने विचार करावा। शेतकऱ्यांना 30 दिवसात कर्जमाफी द्यावी अशी ही मागणी केल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हणाले आहे। तसेच या कर्जमाफीसाठी केंद्रासह राज्याने काही वाटा उचलावा याची सध्या पडताळणी सुरू असून तशी माहिती गोळा केली जात आहे। सरकारची यथाशक्ती, सरकारचे उत्पन्न याचा विचार करून सरकारची कर्जमाफीबाबत ही सहानुभूतीचे असल्याने अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे। म्हणजे येणाऱ्या काळात आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी पावले उचलली जाऊ शकतात असं म्हणता येईल। तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।